राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज कोकणामध्ये होती। श्रीवर्धन आणि चिपळूण इथल्या सभांमधून अजित पवार यांनी तिथल्या नागरिकांशी संवाद साधला। बघूया एक रिपोर्ट। अजित पवार कोकण दौऱ्यावर। कोकणात राजकीय आखाडा तापणार। अजित पवारांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग। अजित पवारांचं गुलाबी वादळ कोकणात धडकलंय। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि रत्नागिरीतील चिपळूण इथं राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचे कार्यक्रम झाले। बारामतीसह अजितदादांचे सर्व उमेदवार पराभूत होत असताना कोकणात सुनील तटकरे यांनी रायगडची जागा राखली। त्यामुळे आधी महाविकास आघाडीसह महायुतीच्या सरकारमध्ये तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांना आमदारकीच्या पहिल्याच काळात मंत्रिपदाची संधी मिळाली। आदिती यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातून अजित पवार यांनी आपल्या कोकण दौऱ्याची सुरुवात केली। अनेक विकास कामांसाठी भरघोस निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली। आम्ही आता या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या पर्यटनाला विकासाला त्या ठिकाणी चालना देतोय। त्याच्याकरता तुमचा आमदार भांडतोय, त्याकरता आदिती तिथं वेगवेगळ्या योजना मंजूर करते। कोकणच्या पर्यटन विकासाच्या करता आपण भरघोस निधी देतो। कोकणात राष्ट्रवादीचे अवघे दोनच आमदार आहेत। श्रीवर्धन मधून आदिती तटकरे आणि दुसरे चिपळूणचे शेखर नाईक। आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा शिंदे गटाच्या कर्जत मतदारसंघावर डोळा आहे, परंतु शिवसेना हा आपला मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडेल अशी चिन्ह दिसत नाहीये। या मतदारसंघावरून दोन्ही पक्षात सध्या जोरदार वाकयुद्ध सुरू आहे। महायुतीच्या जागा वाटपात कोकणात आणखी एखादी जागा पदरात पाडून घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न दिसतोय। लोकसभा निवडणुकीत भाजपचा राग शांत करून त्यांना आपलंसं केलेले सुनील तटकरे यांनी आता शिवसेनेशी पंगा घेतलाय। दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे विजयी झाले असले तरी हक्काचा मुस्लिम मतदार त्यांच्यापासून दुरावलाय। त्यामुळे अलीकडे केलेल्या वक्तव्यावरून नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांचा थेट निषेध करण्याचं धाडस तटकरे आणि अजित पवार यांनी दाखवलं। नितेश राणेंनी अलीकडच्या कालावधीमध्ये केलेलं वक्तव्य थेटपणाने मशिदीमध्ये जाऊन अमकं करू तमकं करू या गोष्टी चुकीच्या आहेत। या देशामध्ये संविधान आहे, कायदा आहे, आपापलं मत मांडण्याची अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलं गेलेलं आहे, पण आपल्या कुठल्याही वक्तव्यातून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची खबरदारी घेतली गेली पाहिजे आणि म्हणूनच त्या संदर्भातलं आम्ही ते वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे। अजित पवार यांच्या कोकण दौऱ्यामुळे सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांना बळ मिळणार। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हे फार लाभदायक ठरणार असल्याची चर्चा आहे। प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड।